हॅलो स्टुडंट्स, तर बघा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 3. लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा टॉपिक स्टार्ट केलेला होता. त्यामध्ये आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरबद्दल डिस्कशन केलं. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर काय आहे, किती पिनची IC आहे, त्यामध्ये डिफरंट इनपुट कोणकोणते आहेत, आउटपुट कुठे मिळते, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे वेगवेगळे कॉम्बिनेशन बघितले. ज्यामध्ये ॲडर बघितला आपण, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज ॲडर, इन्व्हर्टर, सबस्ट्रॅक्टर, त्यानंतर नॉन इन्व्हर्टर, इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर, लॉगॅरिथमिक आणि अँटी लॉगॅरिथमिक. आता ह्या 2 लेक्चरमध्ये जो काही टॉपिक कव्हर झालेला आहे त्याच्यावर बेस्ड सेटमध्ये आणि गेटमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आले ते आपण बघूया. तर बघा स्टार्ट करूया पहिला क्वेश्चन्स. तर हा क्वेश्चन जो आहे हा आहे सेट 2021चा. हा जो आहे हा क्वेश्चनचा आहे सेट 2021. सेट 2021 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. काय मध्ये दिली यामध्ये बघा काय दिलेलं आहे. द इनपुट टू द फॉलोइंग ऑप एम्प सर्किट इज अ सायनोसॉइडल व्होल्टेज 5 मिलीव्होल्ट. म्हणजे इनपुट जे आहे ते 5 मिलीव्होल्टचं एक सायनोसॉइडल व्होल्टेज आहे आणि जी फ्रिक्वेन्सी आहे 1 किलोहर्ट्झ. फाइंड द आउटपुट व्होल्टेज. तर ह्या खाली दिलेल्या सिग्नल सर्किटचा काय आउटपुट व्होल्टेज काढायचा आहे. बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करू, आपण याला 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करू जेणेकरून आपला आन्सर याच साईडवर इथे निघेल. बघा 2 कंपार्टमेंटमध्ये याचं डिस्ट्रीब्युशन करतो मी. आणि आता बघा काय दिले तुम्हाला, इनपुट सांगितलेले आपल्याला व्ही इन काय सांगितलेले सायनोसॉइडल व्होल्टेज आहे. तर आपल्याला माहिती आहे व्ही इनपुट काय असतो, सायनोसॉइडल व्होल्टेज व्ही असतं V0 इंटू साईन ओमेगा टी. ज्यामध्ये V0 ही असते ॲम्प्लिट्यूड, ज्यामध्ये V0 काय असते ॲम्प्लिट्यूड. यामध्ये दिलेली इनपुट सिग्नलची ॲम्प्लिट्यूड काय दिलेली तुम्हाला, V0 इज इक्वल टू दिलेली आहे 5 मिलीव्होल्ट. V0 दिलेली आहे 5 मिलीव्होल्ट. ओके. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली F इज इक्वल टू 1 किलोहर्ट्झ. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे 1 किलोहर्ट्झ. आता आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू काय असतो, ओमेगा असतो 2πf. ओमेगा असतो 2πf. तर ओमेगाची व्हॅल्यू काय मिळेल मग 2 इंटू किलो म्हणजे काय 10⁻³ किलो म्हणजे 10⁻³ हा मिळेल तुम्हाला 2 इंटू 10⁻³ पाय. 2 इंटू 10⁻³ पाय म्हणजेच 2000 पाय. ओमेगाची व्हॅल्यू काय मिळते 2000 पाय. मग या इनपुट सिग्नलला कसं लिहू शकतो आपण, तर VI इनपुट सिग्नलला आपण लिहिणार V0 म्हणजेच 5 मिलीव्होल्ट म्हणजे 5 इंटू 10⁻³ आणि हा आहे साईन ओमेगाच्या ठिकाणी 2000 पाय टी. आता हा झाला ॲक्च्युअलमध्ये इनपुट सिग्नलचा फॉर्म. आता तुम्हाला जर आठवत असेल तर हे सर्किट कोणतं आहे, तर हे सर्किट आहे तुमचं डिफरन्शिएटर. हे कोणतं सर्किट आहे, डिफरन्शिएटर. मग डिफरन्शिएट सर्किटचे आउटपुट काय असते, डिफरन्शिएट सर्किटचे आउटपुट असते V0 इज इक्वल टू मायनस RC dVi/dt. ही आहे आउटपुट ऑफ डिफरन्शिएटर सर्किट. डिफरन्शिएटर सर्किटचे आउटपुट. तर यामध्ये बघा डायग्राममध्ये तुम्हाला C दिलेला आहे 1 मायक्रोफॅरेड आणि R दिलेला आहे 100 किलो. हा बघा इथे दिलेला आहे R आणि इथे दिलेला आहे C. R आणि C. मग आपण RCची व्हॅल्यू करू. बघा RCची व्हॅल्यू जर काढली तर काय मिळेल तुम्हाला, R आहे तुमचा 100 इंटू 10⁻³ आणि C काय आहे 1 इंटू 10⁻⁻6. मग हा काय मिळेल तुम्हाला बघा, हे 10⁻² आणि 3 5 म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 0.1. RC काय मिळेल 0.1. RC मिळेल 0.1. त्यानंतर dVi/dt याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला बघा, 5 इंटू 10⁻³ आता कॉन्स्टंट याचा डिरिव्हेटिव्ह निघेल का, नाही. मग डिरिव्हेटिव्ह निघेल साईनचा. साईनचा डिरिव्हेटिव्ह काय असतो कॉस. साईनचा डिरिव्हेटिव्ह असतो कॉस ओमेगा टी म्हणजे 2000 पाय इंटू टी आणि टीचा मल्टिपल 2000 पाय जो आहे तो कॉन्स्टंट. हा काय मिळेल मग 2000 पाय. मग याला जर पुट केलं तर बघा 2000 म्हणजे काय, तर 2 इंटू 10⁻³ 10⁻³ आणि -3 एकमेकांसोबत कॅन्सल म्हणजे हा मिळेल तुम्हाला 10. हा काय मिळेल 10 पाय इंटू म्हटल्यापेक्षा 10 पाय कॉस 2000 पाय टी. 10 पाय इंटू 2000 पाय टी. कारण डेरिव्हेटिव्हमध्ये काय असेल R इंटू C. बघा आरची व्हॅल्यू आहे, येस आरची व्हॅल्यू आहे 100 किलो. ओके. हा आरची व्हॅल्यू 100 किलो म्हणजे 100 इंटू 10⁻³ आणि 1 मायक्रोफॅरेड. ओके. हे बरोबर आहे. RCची व्हॅल्यू म्हणजे 0.1 कारण -6 हे -3 आणि 0.1. ओके. आणि हा पण बरोबर आहे. हा पण काय आहे बरोबर आहे. ठीक. ठीक आहे. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला dVi/dt
डी टीची डी व्ही आय अपॉन डी टी. मग आउटपुटमध्ये जर पुटअप केलं तर आउटपुट काय मिळेल? आउटपुट मिळेल तुम्हाला V0 इज इक्वल टू मायनस आर सी डी व्ही आय अपॉन डी टी. यामध्ये मायनस आर सी, आर सीची व्हॅल्यू काय आहे? तर मायनस आर सीची व्हॅल्यू आहे 0.1. मायनस आर सी म्हणजे 0.1 इंटू डी व्ही आय अपॉन डी टीची व्हॅल्यू काय आहे? तर 10 पाय कॉस 2000 पाय टी, कॉस 2000 पाय टी. म्हणजेच हा काय मिळतो तुम्हाला? पाय कॉस 2000 पाय टी म्हणजे मायनस कॉस 2000 पाय टी. तर बघा हे जे काढलेलं आहे आपण आउटपुट व्होल्टेजचं हे एक्झॅक्ट एक्सप्रेशन, हे जे आहे हे काय आउटपुट व्होल्टेजचं एक्झॅक्ट एक्सप्रेशन. बट तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ऑप्शनमध्ये जे दिलेले ऑप्शन ए बी सी डी यापैकी कोणतंच ऑप्शन याच्यासोबत मॅचअप करत नाही आहे. यापैकी कोणतंच ऑप्शन मॅच करते काही ते नाही, यापैकी कोणतंच ऑप्शन मॅच करत नाही. आणि आन्सर जे आहे ते आन्सर आहे मिली व्होल्टमध्ये. आन्सर कशामध्ये दिलेले? मिली व्होल्टमध्ये. आपण हे कशामध्ये काढलं? व्होल्टमध्ये. हे कशामध्ये काढलेलं आपण? व्होल्ट्समध्ये. मिली व्होल्टमध्ये जर कन्वर्ट केलं आपण तर काय मिळेल? हा V0 इज इक्वल टू मॉड ऑफ 1000 मॉड ऑफ काय मिळेल? मिली म्हणजे 10⁻³ आणि -3 + 3 केला म्हणजे काय मिळेल? 1000 पाय कॉस 2000 पाय टी. आणि हे असेल मिली व्होल्ट्समध्ये. म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे? गिवन क्वेश्चनचा आन्सर करेक्ट आहे तुमचा यस ऑप्शन ए. कोणता आन्सर करेक्ट आहे? ऑप्शन ए. तर याला अशा पद्धतीनं सॉल्व्ह करावं लागतं. हा आहे सेट 2021चा. सेट 2021च्या एक्झाममध्ये बघा डिफरन्शिएटर दिलेला आहे. कोणता दिलेला आहे? सर्किट डिफरन्शिएटर. त्यानंतरचा हा जो 2020 हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे हा आहे सेट 20मध्ये आलेला. तर सेट 20मध्ये सर्किट दिलेले ते आहे इंटिग्रेटर. 20मध्ये इंटिग्रेटर होतं, 21मध्ये डिफरन्शिएटर सर्किट विचारलेलं आहे. हा आहे सेट 2020चा क्वेश्चन. बघा यामध्ये काय विचारलं आहे? 5 millivolt and 1 kilohertz sinusoidal signal is applied to the input of an op-amp circuit as shown in figure below. Find the output voltage. या इंटिग्रेटर सर्किटचे आउटपुट काढायचे. या इंटिग्रेटर सर्किटचे काय करायचे? आउटपुट काढायचे आहे. तर बघा ते इंटिग्रेटर सर्किटचे आउटपुट करतात सगळ्यात अगोदर आपल्याला इनपुट बनवावं लागेल. तर इनपुट व्ही काय मिळेल? V0 किती दिलेला आहे? 5 millivolt इंटू हा असेल साइन 2πft. यामध्ये एफ दिलेला आहे आपल्याला 1 किलोहर्ट्ज म्हणजे 1000 हर्ट्ज. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केली तर व्ही आय काय मिळेल? तर व्ही आय मिळेल तुम्हाला 5 साइन 2000 पायटी. साइन 2000 पायटी हे मिळालं इनपुट व्होल्टेज. इंटिग्रेटर सर्किटचे आउटपुट काय असते? इंटिग्रेटर सर्किटचे आउटपुट असते V0 इज इक्वल टू -1/RC इंटिग्रेशन VI dt. इंटिग्रेशन VI dt. मग सगळ्यात अगोदर R × C प्रोडक्ट काढायचं. आरची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे? 100 किलो ओम आणि C 1 मायक्रोफॅरेड. R दिलेलं आहे तुम्हाला 100 किलो ओम म्हणजे 100 × 10⁻³ आणि मायक्रोफॅरेड दिलेलं आहे तुम्हाला 10⁻⁻6. मग हा काय मिळेल? R × C 0.1. R × C काय मिळेल? 0.1. इंटिग्रेशन VI dt याची व्हॅल्यू काय मिळेल? बघा इंटिग्रेशन VI dt ची व्हॅल्यू मिळेल. VI म्हणजे काय? तर 5 साइन 2000 पायटी dt. 2000 पायटी dt. तर मग बघा आपल्याला माहिती आहे साइनचं इंटिग्रेशन काय असतो? साइनचं इंटिग्रेशन असतो मायनस. बघा 5 जो येतो बाहेर निघेल. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 2000 पायटी आणि टीचा मल्टिपल 2000 पाय हा जाईल डिनॉमिनेटरला. 2000 पाय डिनॉमिनेटरला. मग याला जर डिवाइड केलं तुम्ही 5×20 हा काय मिळेल? 400 पाय. हा काय मिळेल मग तुम्हाला? 400 पाय. ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला मायनस. इकडे लिहितोय इकडच्या स्लाइडवर लिहितो. ही व्हॅल्यू काय मिळेल मग तुम्हाला? ती मिळेल तुम्हाला मायनस कॉस 2000 पाय टी अपॉन 400 पाय. ही मिळेल तुम्हाला इंटिग्रेशन VI dt ची व्हॅल्यू. मग RC आणि इंटिग्रेशनची व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये पुटअप केली इथे तर मग काय मिळेल तुम्हाला? आउटपुट व्होल्टेज मिळेल V0 इज इक्वल टू -1/0.1 इंटू मायनस कॉस 2000 पाय टी अपॉन 400 पाय. तर हा मायनस मायनस हा बनेल प्लस आणि 0.1 इंटू 400 हा बनेल 1/40. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला? 1/40 पाय
कॉस 2000 पाय टी हे मिळेल मग तुम्हाला आउटपुट व्होल्टेजचं एक्सप्रेशन. मग कोणत्यासोबत मॅचअप करते ते? ओके, कॉस 2000 पाय मिली व्होल्ट 1/40 पाय कॉस 2000 पाय टी -1. आता बघा हे 2020च्या एक्झाममध्ये विचारलेला जो प्रश्न आहे त्यामध्ये एक्झॅक्ट आन्सर मॅच करत नाही, बट आपल्याला दिसतंय की हा जो आहे ऑप्शन बी हा मोर ॲक्युरेटली मॅच करतोय. सो आपण याचा आन्सर बी अज्युम करू शकतो. याचं जे इथे बी आन्सर काय करू शकतो आपण अज्युम करू शकतो. एक्झॅक्टली मॅच करत नाही आहे, बट आपण जे आन्सर काढलेले ते एक्झॅक्ट आहे. पण हे याच्यासोबत मॅचअप करत आहे का? नाही. एक्झॅक्टसोबत मॅचअप करत आहे का? नाही. एक्झॅक्टसोबत मॅच करत नाही. किंवा एक्झॅक्टसोबत मॅचअप करण्यासाठी मग आपल्याला लिमिट पुटअप करावं लागतील. ही जी व्हॅल्यू आहे इथे काय करावं लागेल? लिमिट पुटअप करावं लागेल. इनिशियल लिमिट 0 पासून टाईमचे फायनल लिमिट टी. तर मग हे जे आहे तर हे मिळेल तुम्हाला -1/400 पाय -1 हा मिळेल -1. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर यामध्ये मग एक्स्ट्रा काय होईल? इथे -1 क्वांटिटी पण असेल. ही -1 असेल तर मग आउटपुट व्होल्टेज मिळेल तुम्हाला V0 = 1/40 पाय कॉस 2000 पाय टी -1 मिली व्होल्ट. हे केव्हा मिळेल? जेव्हा आपण लिमिट पुटअप केले हे 0 to t. जर लिमिट नाही पुट केले तर मग अगोदरचं हे आन्सर मिळेल, आणि लिमिट जर का पुट केले तर मग हे आन्सर मिळेल. लिमिट जर का पुटअप केलं तर हे आन्सर मिळेल. ओके, सो काय करायचं? याला व्यवस्थित इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करायचं आहे. हा बघा हा जो क्वेश्चन आहे हा आहे सेट 2019चा. हा जो आहे हा आहे सेट 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन. अगोदरचा 20, त्याच्या अगोदरचा 21. तर आपण बघा करस्पॉन्डिंग इयर्सचे क्वेश्चन घेतलेले तुम्हाला दिसत असेल. प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या टॉपिकवर प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन आहे म्हणजे आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे, बघा यामध्ये काय दिलेलं? ही सर्किट डायग्राम दिलेली, यामध्ये आउटपुट व्होल्टेज विचारलेले V0. आपण काय करू? बघा हा जो पॉईंट आहे या पॉईंटला म्हणू A. हा जो पॉईंट आहे या पॉईंटला म्हणू आपण A. हा जो पॉईंट आहे हा A, आणि हा जो पॉईंट आहे B. मग व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगतो आपल्याला? तर व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट सांगतो की A पॉईंट आणि B पॉईंटचं व्होल्टेज काय इक्वल, म्हणजे व्होल्टेज ॲट A = आहे व्होल्टेज ॲट B. A आणि B पॉईंटचे व्होल्टेज आहे इक्वल. A पॉईंटचं जर व्होल्टेज काढायचं असेल तर A पॉईंटचं व्होल्टेजसाठी आपण यूज करायचं KCL ॲट A. KCL ॲट A जर यूज केला तर काय मिळेल आपल्याला? KCL ॲट A तर हा मिळेल आपल्याला डायरेक्टली V1 V2 न पुटअप करता डायरेक्टली पुटअप करू. बघा V1 -VA अपॉन R1 प्लस हा इथे 0 -VA अपॉन R2 = 0. मग याला जर सॉल्व्ह केलं आपण बघा तर काय मिळेल? V1ची व्हॅल्यू किती? 2 अपॉन R1 1 किलो ओहम मायनस VA अपॉन 1 किलो ओहम मायनस VA अपॉन 1 किलो ओहम = 0. हा जर किलो ओहम आहे तर व्होल्टेज कशामध्ये मिळेल? मिली व्होल्टमध्ये. व्होल्टेज कशामुळे मिळेल? हे मिली व्होल्ट, कारण हा किलो ओहम आहे ना, आणि हे व्होल्ट. तर किलो ओहम आणि हे आउटपुट व्होल्टेज मिली व्होल्ट्समध्ये. मग हे काय मिळेल तुम्हाला? मिली व्होल्टमध्ये. VA जे मिळेल तो काय मिळेल? मिली व्होल्ट. तर काय मिळेल मग? हा बघा तुम्हाला हा मिळेल 2 - 2VA = 0 2 - 2VA = 0. म्हणजेच हा काय मिळेल तुम्हाला? VA = मिळेल 1. VA काय मिळेल? 1. VAची व्हॅल्यू मिळेल 1. ओके, कारण सगळ्यामध्ये 1 किलो वोल्ट कॉमन काढून इकडे वाटलं तर VAची व्हॅल्यू मिळेल 1. VAची व्हॅल्यू 1 आहे तर व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टनुसार VA काय असेल? VB. कशानुसार? बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट VGCच्या अकॉर्डिंग. मग VB जर पुट केलं तर आता जर आपण यूज केला KCL ॲट B. KCL ॲट B जर यूज केला तर काय मिळेल आपल्याला? तो मिळेल मग आपल्याला V2 -VB अपॉन R3 प्लस VB -V0 अपॉन R4 = 0 अपॉन R4 = 0. या व्हॅल्यूज मिळेल. ओके, अशा व्हॅल्यू मिळेल का? येस. तर ह्या काय मिळेल आपल्याला? व्हॅल्यू. किंवा असं न करता आपण डायरेक्टली काय लिहू शकतो? KCL जर आपण B ला यूज केला तर KCL ॲट B आपण इकडे यूज करू. KCL ॲट B यूज करू आपण. KCL ॲट B काय सांगाल की करंट हा जो या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट हा I कशाला इक्वल असेल? फीडबॅक करंट IFच्या. मग I करंट काय असेल तुमचा? तर I करंट असेल V2 -
व्ही बी अपॉन R3 हा इक्वल असेल तुमचा व्ही बी मायनस V0 अपॉन R4च्या इक्वल, म्हणजेच काय मिळेल बघा, V2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4, व्ही बीची व्हॅल्यू VA च्या इक्वल असेल अपॉन R3 किती आहे 1, व्ही बी म्हणजेच VA मायनस V0 अपॉन R4 1, म्हणजेच यावरून काय मिळेल तुम्हाला, यावरून असं मिळेल तुम्हाला 4 मायनस VA इज इक्वल टू VA मायनस V0, म्हणजे हा VA जर इकडे पाठवला तर काय मिळेल तुम्हाला 4 मायनस VA मायनस VA इज इक्वल टू मायनस V0, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, तर 4 मायनस 2 इज इक्वल टू मायनस V0 विच इज इम्प्लाइज दॅट V0 इज इक्वल टू मायनस 2, V0 इज इक्वल टू मायनस 2. सो गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय मग, तर गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर मिळतं मग VA इज इक्वल टू मायनस 2. सो ऑप्शन बी काय तुमचं करेक्ट आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. हा सेट 2019च्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर हा जो आहे हा सेट 2018 मध्ये विचारलेला क्वेश्चन, सेट 2018 बघा. इन द फॉलोइंग ऑप एम्प सर्किट, हे खाली दिलेले आहे, द आउटपुट व्होल्टेज V0 विल बी. या खालील ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये आउटपुट व्होल्टेज V0 ची व्हॅल्यू सांगायची, काय असेल ती. तर बघा, इनपुट व्होल्टेज दिलेले तुम्हाला V in इज इक्वल टू 2 मिलीव्होल्ट, V इनपुट व्होल्टेज दिलेले 2 मिलीव्होल्ट, आणि कोणता फीडबॅक आहे, अच्छा यामध्ये बघा इथे प्लस प्लस दिसते, इथे डायग्राम मिस्टेक, इथे हा जो असेल हा असेल मायनस. कोणता फीडबॅक आहे, तर निगेटिव्ह फीडबॅक. कोणता फीडबॅक आहे, निगेटिव्ह फीडबॅक. आणि हे सर्किट कोणतं दिसतंय, तर तुम्हाला दिसतंय नॉन इन्व्हर्टर. कोणतं दिसतंय, नॉन इन्व्हर्टर. नॉन इन्व्हर्टर सर्किटमध्ये V0 हे काय असतं, V0 इज इक्वल टू असतो VI ब्रॅकेटमध्ये 1 प्लस RF अपॉन R. तर या सर्किटमध्ये RF जो दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला 99 किलो ओहम आणि R दिलेला आहे 1 किलो ओहम. मग ह्या व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केल्या, ही VI ची आणि RV पण RFची, तर V0 काय मिळेल, तर V0 मिळेल तुम्हाला 2 मिलीव्होल्ट ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 99 अपॉन 1, 1 प्लस 99 अपॉन 1. हा काय मिळेल तुम्हाला 2 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 99, हा मिळेल तुम्हाला 2 × 100, म्हणजे हा मिळेल तुम्हाला 200 मिलीव्होल्ट. म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय मिळेल, V0 इज इक्वल टू 200 मिलीव्होल्ट. आउटपुट मिळेल V0 इज इक्वल टू 200 मिलीव्होल्ट. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे गिवन क्वेश्चनचं, ऑप्शन बी इज करेक्ट, 200 मिलीव्होल्ट. तर हा जो आहे हा टर्मिनल आहे तुमचा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह. हा जो दिलेला आहे गेन दिलेला आहे, हा जो आहे ही कशाची व्हॅल्यू आहे, गेन. जो गेन खूप लार्जर व्हॅल्यू आहे, सो आपण याला काय म्हणू शकतो, आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हणू शकतो. त्यानंतर बघा हा जो आहे हा आहे तुमचा सेट 2000, मागचा किती 18 मधला होता का, येस. तर मग हा असेल तुमचा 16 मधला क्वेश्चन, सेट 2016. 2017 मधलाही क्वेश्चन असेल, पण तुम्ही इन्क्लूड केला नाही, मी मिस्टेकली राहिलेला असेल. 17 मधलाही क्वेश्चन या टॉपिकवर बेस्ड असेलच, कारण प्रत्येक वेळेस क्वेश्चन आलेला हा आहे. बघा यामध्ये दिलेले आहे द आउटपुट व्होल्टेज फॉर द फॉलोइंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किट इज. यामध्ये आउटपुट व्होल्टेज V0 ची व्हॅल्यू सांगायची किती असेल ते. तर बघा हे यामध्ये बघा काय दिले तुम्हाला, +3 - 2 +4 R0. जर तुम्हाला आठवत असेल तर हे कोणतं सर्किट आहे, ॲडर. मग ॲडर सर्किटमध्ये आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो, आउटपुट व्होल्टेज असतो V0 इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये V1 अपॉन R1 प्लस V2 अपॉन R2 प्लस V3 अपॉन R3 इज इक्वल टू असतो V0 अपॉन RF. V0 अपॉन RF. गिवन सर्किटमध्ये V1 तुम्हाला दिलेला आहे +3 व्होल्ट, V2 दिलेला आहे -2 व्होल्ट, V3 दिलेला आहे +4 व्होल्ट, R1 दिलेला आहे 10 किलो ओहम, R2 10 किलो ओहम, R3 10 किलो ओहम आणि RF 12 किलो ओहम. RF आहे 12 किलो ओहम. सर्व व्हॅल्यू जर मग यामध्ये पुटअप केल्या आपण या फॉर्म्युल्यामध्ये, तर काय मिळेल आपल्याला, तर आपल्याला मिळेल V0 अपॉन 12 इज इक्वल टू -1 अपॉन 10, कारण प्रत्येकाचा 10 किलो ओहम 10 किलो ओहम निघेल कॉमन. V1 आहे तुमचा 3 - 2 + 4, 3 - 2 + 4. हा काय मिळेल तुम्हाला, 6 दुनी 12, 5 दुनी 10. मग हा मिळेल तुम्हाला V0 इज इक्वल टू -6 अपॉन 5 ब्रॅकेटमध्ये बघा 3 4 7 7 - 2, 7 - 2 तो मिळेल तुम्हाला 5. 7 - 2 काय मिळेल, 5. 7 - 2 मिळेल 5. अरे यार एक्झॅक्ट आन्सर मॅचअप करते की ते,
3 - 2 + 2 7 आणि 2 9. ओके, हा काय मिळतो मग तुम्हाला? हा मिळतो तुम्हाला -6/5 × 5 म्हणजे आउटपुट व्होल्टेज V0 मिळते तुम्हाला -6 व्होल्ट. आउटपुट व्होल्टेज काय मिळतं? V0 = -6 व्होल्ट. तर आपण जर गिवन सोल्युशनमध्ये दिलेल्या किंवा क्वेश्चनमध्ये दिलेल्या सगळ्या क्वांटिटीचा जर आपण अप्रॉक्सिमेट किंवा ॲप्रोप्रिएट फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपल्याला हे असा रिझल्ट मिळतोय. बट तो रिझल्ट एक्झॅक्ट ऑप्शनसोबत मॅचअप करतोय का नाही? सो या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर अप्रॉक्सिमेटली असलं पाहिजे. -6 व्होल्टच्या जवळपास कोणता ऑप्शन मॅचअप करते? मग ते आपण ऑप्शन डी काय करू? याचा करेक्ट आन्सर चूज करू. ऑप्शन डी काय करू? करेक्ट आन्सर आहे ते चूज करू. मग आता यामध्ये डिपेंड करते की त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूजमध्ये काही करेक्शन असेल किंवा ही व्हॅल्यू 10 असेल किंवा व्हॉटेवर ज्या काही गोष्टी असतील त्याच्या अकॉर्डिंग आपला येणारा आन्सरसोबत एक्झॅक्ट जवळपास तर आन्सर आहे तुमचा हे ऑप्शन डी 4.2 व्होल्ट. सेटमध्ये भरपूर वेळा होत आहेत चुका की एक्झॅक्ट आन्सर मिळत नाही. एक्झॅक्ट आन्सर मिळते का? नाही. ओके, त्यानंतर बघा हा जो आहे गेटचा क्वेश्चन, गेट एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. बघा काय सांगितलेलं आहे त्यामध्ये. 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाइड करून घ्या अगोदर आपण. काय सांगितलेलं आहे यामध्ये? द आउटपुट व्होल्टेज V0 ऑफ आयडियल ऑप एम्प सर्किट. या सर्किटचा आउटपुट व्होल्टेज काढायचे. या सर्किटचा काय करायचा? आउटपुट व्होल्टेज. सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या पॉईंट ए आणि हा एक पॉईंट आहे, तर याला म्हणू आपण ए आणि याला म्हणू बी. तर व्हर्च्युअल ग्राउंड प्रिन्सिपच्या अकॉर्डिंग काय मिळेल तुम्हाला? ए पॉईंट आणि बी पॉईंटचं व्होल्टेज मिळेल इक्वल. व्होल्टेज ॲट ए इज इक्वल टू मिळेल व्होल्टेज ॲट बी. आता ए पॉईंटचं व्होल्टेज काढण्यासाठी आपण KCL यूज करू ॲट ए. KCL यूज करू ॲट ए. तर KCL ॲट ए काय सांगेल तुम्हाला? तर KCL ॲट ए सांगेल तुम्हाला की 1 - VA/1 प्लस 0 - VA/1 इज इक्वल टू 0. म्हणजेच हा मिळेल तुम्हाला 1 - twice VA इज इक्वल टू 0. म्हणजेच मिळेल तुम्हाला VA इज इक्वल टू 1/2. VA इज इक्वल टू काय मिळेल? 1/2. VA इज इक्वल टू 1/2 आहे, तर VB इज इक्वल टू VA इज इक्वल टू काय मिळेल? 1/2. मग आता यूज करू आपण KCL ॲट बी. KCL ॲट बी. KCL ॲट बी काय सांगेल? तर I1 करंट फ्लोईंग थ्रू 2 किलो, हा 1 किलो रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट I1 हा इक्वल असेल तुमचा फीडबॅक करंट IFच्या. तर I1 काय असेल मग? हा असेल तुमचा 2 - VB/1 इज इक्वल टू VB - V0/5. VB - V0/5. मग VBची व्हॅल्यू काय आहे? तर 1/2. VBची व्हॅल्यू आहे 1/2. मग काय मिळेल तुम्हाला? तर हा मिळेल तुम्हाला 2 - 1/2 इज इक्वल टू 1/2 - V0/2. हा काय मिळेल तुम्हाला? हा इकडे मिळेल तुम्हाला 4 - 1/2 इज इक्वल टू 1/5. 1/2 - V0. तर हा काय मिळेल तुम्हाला? हा मिळेल तुम्हाला 3/2 आणि हा 5 जाईन वरती इज इक्वल टू 1/2 - V0. म्हणजेच यावरून V0 काय मिळेल तुम्हाला? यावरून V0 मिळेल 1/2 - 15/2. 1/2 - 15/2 म्हणजे हा मिळेल तुम्हाला 1 - 15/2 म्हणजेच V0 मिळेल तुम्हाला -7 व्होल्ट. V0 मिळेल -7 व्होल्ट. सो गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे? तर गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे -7 व्होल्ट. ऑप्शन ए. गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. ओके, हा आहे गेटमधला क्वेश्चन. हा सुद्धा आहे गेटमध्ये विचारलेला क्वेश्चन. हा गेट 19चा आहे आय थिंक. हा गेट 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे? फॉर द फॉलोइंग सर्किट व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ आउटपुट व्होल्टेज इफ V in इज, ही अशी व्हॅल्यू दिली. V इनपुटचे 1.5 व्होल्ट आउटपुट व्होल्टेज विचारले. तुम्हाला जर आठवत असेल तर हा जो आहे हा कशाचा सर्किट सिम्बॉल आहे किंवा हे कोणतं कॉन्फिगरेशन आहे? तर हे कॉन्फिगरेशन आहे तुमचं इन्व्हर्टिंग. कोणतं कॉन्फिगरेशन आहे? इन्व्हर्टिंग आहे. आणि इन्व्हर्टिंगमध्ये आउटपुट व्होल्टेज काय असतं? तर इन्व्हर्टिंगमध्ये आउटपुट व्होल्टेज V0 इज इक्वल टू -RF/R इंटू VI. यामध्ये बघा डायग्राममध्ये RF दिलेला आहे तुम्हाला 100R आणि Rची व्हॅल्यू सिम्पली Rच दिलेली आहे आणि इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे तुम्हाला 1.5 व्होल्ट. 1.5 व्होल्ट. मग या सगळ्या व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केल्या कशामध्ये? या इक्वेशनमध्ये, तर काय मिळेल तुम्हाला? आउटपुट व्होल्टेज विच इज इम्प्लाइज दॅट आउटपुट व्होल्टेज V0 मिळेल तुम्हाला -100R/R इंटू 1.5 इज इक्वल टू 1.5 व्होल्ट. मग हा काय मिळेल तुम्हाला? -100 इंटू 1.5. मग 100 इंटू 1.5 म्हणजे काय मिळेल तुम्हाला? तर हा मिळेल तुम्हाला बघा 100 एक 0 कॅन्सल झाला म्हणजे काय मिळेल तुम्हाला? 150 व्होल्ट. हा काय मिळेल तुम्हाला? कारण 1.5 इंटू 100 हा काय मिळाला पाहिजे तुम्हाला? 1.5 इंटू 10 हा मिळेल 15. 15 इंटू 10 हा काय मिळेल?
150 व्होल्ट. म्हणजे आउटपुट व्होल्टेज V0 काय मिळेल तुम्हाला 150 व्होल्ट. सो B1 क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय मग ऑप्शन डी 150 व्होल्ट. ऑप्शन डी. हा गेट 2019 मधला क्वेश्चन. त्यानंतर हा जो आहे हा गेट 18 मधला क्वेश्चन आय थिंक. एकदा चेक करून घ्यायचा. काय विचारले इन अन आयडियल ऑपरेशनल एम्प्लिफायर डिस्पिटेटेड बिलो द पोटेन्शियल ॲट नोड ए. हा जो पॉईंट आहे ए ह्या पॉईंटचं पोटेन्शियल सांगा. तर बघा तुम्हाला माहिती असेल हा पॉईंट ए आहे तर इथे आपण पॉईंट नोड बी आणि व्हर्च्युअल करंट कन्सेप्टनुसार बीचं पोटेन्शियल काय आहे इथे ह्या ग्राउंडेडला आहे म्हणजे 0 तर एचं पण पोटेन्शियल काय असेल म्हणजे 0. म्हणजे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तुमचं 0 व्होल्ट. कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. ज्यांना व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट माहिती आहे त्या क्वेश्चनचं सहजपणे आन्सर काढू शकतात. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टनुसार VA इज इक्वल टू काय असेल VA इज इक्वल टू VB आणि VB ची व्हॅल्यू आहे 0 तर VA ची व्हॅल्यू पण मिळेल 0च मिळेल. VA ची व्हॅल्यू पण मिळेल 0च. हा पण गेटमधला क्वेश्चन आहे बट हा आहे MSQ. MSQ म्हणजे काय या इक्वेशनमध्ये किंवा या क्वेश्चनचे एकापेक्षा जास्त आन्सर करेक्ट असू शकतात. हा मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन. बघा काय दिलेलं आहे इन अन आयडियल ऑपरेशनल एम्प्लिफायर सर्किट शोन बिलो R1 हा जो आहे हा रेजिस्टर हा दिलेला आहे 3 किलो ओम. R2 हा दिलेला आहे 1 किलो ओम आणि VI इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे तुम्हाला 0.5 sin ओमेगा t इन व्होल्ट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. तर बघा करंट थ्रू R1 इज इक्वल टू करंट थ्रू R2. R1 मधून फ्लो होणार करंट R2 मधून फ्लो होणार करंट इक्वल असेल का कारण की आतमध्ये ऑपरेशनल एम्प्लिफायरच्या आतमध्ये करंट फ्लो होऊ शकतो का नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय तुमचं करेक्ट आहे. म्हणजे मल्टिपल सिलेक्टमध्ये ऑप्शन ए काय तुमचं करेक्ट आहे. ऑप्शन थ्रू मध्ये दिलेले आहे की द पोटेन्शियल ॲट पॉईंट पी. हा जो पॉईंट पी आहे द पोटेन्शियल ॲट पॉईंट पी इज V0 इंटू R2 अपॉन R1. हा जो पॉईंट पी इथलं पोटेन्शियल काय आहे V0 इंटू R2 अपॉन R1. द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्होल्टेज V0 इज 2 व्होल्ट. V0 आउटपुट व्होल्टेजचे ॲम्प्लिट्यूड 2 व्होल्ट असते तर द आउटपुट व्होल्टेज V0 इज इन फेज विथ VI. तर लास्ट नंबरचा स्टेटमेंटचा करेक्टच नाही आहे का कारण की निगेटिव्ह फीडबॅक आहे. निगेटिव्ह फीडबॅक आहे बट कोणतं सर्किट कॉन्फिगरेशन आहे इन्व्हर्टिंग. इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग कारण इनपुट कुठे अप्लाय केली प्लसला म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. 4 नंबरचा ऑप्शन सुद्धा काही करेक्ट आहे. आणि मल्टिपल सिलेक्टमध्ये ऑप्शन ए की R1 मधून फ्लो होणारा करंट हा आणि R2 मधून फ्लो होणारा करंट दोन्ही काय असते इक्वल तर यस हे करेक्ट आहे. आउटपुट व्होल्टेज V0 इज इन फेज विथ इनपुट व्होल्टेज VI हे पण करेक्ट आहे का कारण हे नॉन इन्व्हर्टिंग आहे. प्लसला इनपुट म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन आणि नॉन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशनमध्ये आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज सेम फेजमध्ये असतात. आणि नंतर दिलं आता बघा आपण पी पॉईंटचं पोटेन्शियल काढून बघू आणि यापैकी मग या दोन्हीपैकी एक स्टेटमेंट बरोबर असलं पाहिजे. तर बघा पी पॉईंटचं व्होल्टेज कसं मिळेल तुम्हाला तर पी पॉईंटच्या व्होल्टेजसाठी तुम्हाला करावं लागेल बघा इथलं व्होल्टेज जे आहे ते इथलं व्होल्टेज असेल इथलं जे व्होल्टेज आहे VI तीच इथलं व्होल्टेज असेल VI. मग इथे काय मिळेल तुम्हाला या पॉईंटचं व्होल्टेज इथून जर KCL काढत असेल तर तिथे काय करावं लागेल तुम्हाला इथे करावं लागेल तुम्हाला व्होल्टेज ॲट पॉईंट P -0 अपॉन R2 इज इक्वल टू व्होल्टेज ॲट पॉईंट P -V0 अपॉन R1 -V0 अपॉन R1. मग ही जर करून किंवा ओके ह्याला असं न करता आपण काय करू डायरेक्टली KCL अप्लाय करू कुठे पी पॉईंटवर काय करू पी पॉईंट जो आहे तिथे काय करू KCL अप्लाय करू. KCL जर अप्लाय केला तर काय मिळेल तुम्हाला 0 - VP अपॉन R2 इज इक्वल टू VP -V0 अपॉन R1. मग इकडे राईट हँड साईडला काय मिळेल VP अपॉन R2 इज इक्वल टू VP अपॉन R1 -V0 अपॉन R1. मग ही VP वाली टर्म जर इकडे पाठवली ही VP वाली टर्म जर का इकडे पाठवली तर काय मिळेल -VP अपॉन R2 -VP अपॉन R1 इज इक्वल टू -V0 अपॉन R1. बघा R2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1 किलो ओम आणि R1 3. मग हा काय मिळेल तुम्हाला -VP अपॉन 3 -VP अपॉन 1 इज इक्वल टू -V0 अपॉन 3 -V0 अपॉन 3 सॉरी R2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे R2 दिलेलं आहे 1 किलो ओम आणि इकडे R1 दिलेलं आहे 3 किलो ओम. ते ओके हे बरोबर आहे. मग हा काय मिळेल तुम्हाला तर हा मिळेल तुम्हाला -VP ब्रॅकेटमध्ये 1/3 + 1 इज इक्वल टू -V0 अपॉन 3 म्हणजे हा मिळेल तुम्हाला -VP ब्रॅकेटमध्ये 4/3 इज इक्वल टू -V0 अपॉन 3 मायनस गेट कॅन्सल म्हणजे V0 काय मिळतोय तुम्हाला तर इथे V0 मिळतोय तुम्हाला 4 इंटू VP. V0 मिळतोय 4 इंटू VP 4 इंटू VP. VP म्हणजे काय तर पोटेन्शियल ॲट पॉईंट P. पोटेन्शियल ॲट पॉईंट P काय मिळतं तर VP इज इक्वल टू मिळतो तुम्हाला V0 अपॉन 4. बट यामध्ये काय दिलेलं आहे पोटेन्शियल ॲट पॉईंट P म्हणजे हे काय तुमचं करेक्ट नाही आहे.
ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी करेक्ट आहे का मग? नाही. तर ऑप्शन बी हे सुद्धा करेक्ट नाही आहे. आणि ॲम्प्लिट्यूड ऑफ आउटपुट व्होल्टेज V0 इज 2V आहे का? तर आउटपुट व्होल्टेज V0 4Vp आहे. आउटपुट व्होल्टेज कसे 4Vp सुद्धा हे पण करेक्ट आहे का मग? नाही. आउटपुट ही सुद्धा करेक्ट आहे का? नाही. मग तुमच्या मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चनमध्ये ऑप्शन ए आणि ऑप्शन डी दोन्ही काय आहेत? करेक्ट आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हा बघा, इंटिजर एनएटी टाईपचा क्वेश्चन आहे गेटमधला, न्यूमेरिकल आन्सर टाईप गेटमधला क्वेश्चन आहे. यामध्ये विचारलेलं आहे की द आउटपुट व्होल्टेज V0 ऑफ ऑप एम्प सर्किट गिवन बिलो इज, या गिवन सर्किटचं ऑप एम्पचे आउटपुट काढायचे काय असेल. तुम्हाला जर दिसत असेल व्यवस्थित तर हे काय आहे तर तुमचा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज ॲडर आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज ॲडर. मग इथला जो पोटेन्शियल असेल तोच पोटेन्शियल इथला असेल. मग या पॉईंटला म्हणून आपण ए आणि या पॉईंटला म्हणू बी. मग बघा ए पॉईंट जो आहे हा जो आहे याला म्हणायचं पॉईंट ए, याला म्हणायचं पॉईंट बी. पॉईंट बी आणि हा पॉईंट ए. ए पॉईंटचं व्होल्टेज जर काढायचं असेल तर आपण काय करायला लागेल, तर ए पॉईंटचं व्होल्टेज काढण्यासाठी KCL अप्लाय करायला लागेल ॲट ए. तो काय मिळेल मग 1 मायनस VA अपॉन R प्लस 2 मायनस VA अपॉन R प्लस 3 मायनस VA अपॉन R इज इक्वल टू 0. मग हा काय मिळेल तुम्हाला, तर हा मिळेल तुम्हाला 2 प्लस 3 मायनस 3VA इज इक्वल टू 0. म्हणजे हा मिळेल तुम्हाला VA इज इक्वल टू 5 VA इज इक्वल टू 5/3. VA इज इक्वल टू मिळेल 5/3 आणि व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्टच्या नुसार VA इज इक्वल टू VB इज इक्वल टू असेल 5/3. VA इज इक्वल टू VB इज इक्वल टू 5/3. मग जर का इथल्या व्होल्टेज मिळालं आपल्याला तर इथं आपण KCL यूज करायचं ॲट बी. KCL ॲट बी काय सांगेल तुम्हाला, तर KCL ॲट बी सांगेल तुम्हाला V0 मायनस VB अपॉन R इज इक्वल टू VB मायनस V0 अपॉन 2R. तर हा R गेट कॅन्सल. हा VB जर इकडे पाठवला तर काय मिळेल मायनस VB मायनस VB अपॉन 2 इज इक्वल टू मायनस V0 अपॉन 2. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला, तर मायनस 3VB अपॉन 2 इज इक्वल टू मायनस V0 अपॉन 2. तर हा 2 कॅन्सल, हा मायनस सुद्धा कॅन्सल. मग V0 काय मिळते तुम्हाला, तर V0 मिळते तुम्हाला 3 इंटू VBची व्हॅल्यू काय 5/3. तर 3 गेट कॅन्सल, हा मिळेल व्होल्ट. आउटपुट व्होल्टेज V0 काय मिळतं, तर आउटपुट व्होल्टेज V0 मिळते तुम्हाला 5 व्होल्ट. मग इथे करेक्ट ऑप्शन काय मिळेल तुम्हाला, इंटिजर कोणता मिळेल 5. हा काय मिळेल तुम्हाला इंटिजर 5 व्होल्ट. काय मिळेल इंटिजर तिथे 5 व्होल्ट. त्यानंतर बघा हा जो आहे हा पण गेटमधलाच क्वेश्चन आहे. काय विचारलेलं आहे, अन आयडियल ऑप एम्प इज कनेक्टेड इन अ सर्किट विथ झिनर डायोड ॲज शोन इन फिगर बिलो. हा दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर R इन किलो ओम, म्हणजे आरची व्हॅल्यू काढायची. हा जो R आहे हे आरची व्हॅल्यू काढायची आहे फॉर ऑप्टेनिंग रेग्युलर आउटपुट व्होल्टेज V0. एवढं आउटपुट व्होल्टेज असताना ह्या आरची व्हॅल्यू सांगायची किती असेल. म्हणजे यामध्ये आउटपुट व्होल्टेज दिलेलं आपल्याला, तर आपल्याला काय सांगायची, या आरची व्हॅल्यू सांगायची किती. तर आता बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक पॉईंट घ्यावा लागेल आणि इथे एक पॉईंट घ्यावा लागेल. इथे एक पॉईंट घ्यावा लागेल आणि इथे एक पॉईंट घ्यावा लागेल. आता बघा हा इथे झिनो डायोडचं ऑपरेटिंग व्होल्टेज दिले तुम्हाला 4.7 व्होल्ट. मग 4.7 व्होल्ट म्हणजे हा ग्राउंड पॉईंट आणि इथल्या 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स आहे. म्हणजे इथलं जर का 0 आहे तर या पॉईंटचं पोटेन्शियल काय असलं पाहिजे 4.7 व्होल्ट. मग इथे व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्ट यूज करण्याची गरज नाही आहे. म्हणजे हा जो पॉईंट ए, तर ए पॉईंटचं व्होल्टेज काय मिळेल तुम्हाला, तर ए पॉईंटचं व्होल्टेज मिळेल तुम्हाला 4.7 व्होल्ट. हा जो पॉईंट आहे झिनो डायोडचा इथे याला म्हणायचं ए पॉईंट आणि हा जो आहे याला म्हणायचं बी पॉईंट. तर ए पॉईंटचं व्होल्टेज काय मिळेल आपल्याला 4.7 व्होल्ट. तर व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्टनुसार VA इज इक्वल टू VB काय मिळेल तुम्हाला 4.7 व्होल्ट. VA इज इक्वल टू VB इज इक्वल टू काय मिळेल 4.7 व्होल्ट. मग जर का आपण हा जो पॉईंट बी इथे जर का KCL अप्लाय केला तर काय मिळेल आपल्याला, तर 0 मायनस VB अपॉन R इज इक्वल टू VB मायनस V0 अपॉन 1. VB मायनस V0 अपॉन 1. म्हणजे यावरून काय मिळेल तुम्हाला बघा, VBची व्हॅल्यू किती आहे 4.7 आणि V0ची व्हॅल्यू 9. मग यामध्ये जर पुटअप केलं आपण तर काय मिळेल VB अपॉन R इज इक्वल टू VB मायनस 9. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केलं तर हा मिळेल तुम्हाला मायनस 4.7 अपॉन R इज इक्वल टू 4.7 मायनस 9. 4.7 मायनस 9 म्हणजे 9 मधून 4.7 गेले तर काय राहील तुमचं 4.3. 4.3च राहील ना. हां यस 4.3. मग हा काय मिळेल तुम्हाला R इज इक्वल टू R मिळेल तुम्हाला मायनस 4.7 अपॉन
4.3. म्हणजेच जर मॅग्निट्यूड काढली आपण आरची तर काय मिळेल, R इज इक्वल टू 47/43. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला मग 1.47 जर डिवाइड केली किती होतात 5 म्हणजे 50. तर 1.1 उरतील 7. तर 43 जुनी 70 होणे का नाही, म्हणजे 1.111 ओम, 1.111 किलो ओम. हा काय असेल 1.11 किलो ओम. मग इथं करेक्ट आन्सर काय मिळेल तुम्हाला, तर गिवनचं इंटिजर आन्सर मिळेल तुम्हाला 1.11 किलो. कारण आपल्याला कुठे सांगितलेलं आहे की 2 डिजिट आफ्टर द डेसिमल, म्हणजे डेसिमल नंतर आपण 2 डिजिटपर्यंत आन्सर काढलेलं आहे 1.11 किलो ओम. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. ओके, इथपर्यंतचे जे क्वेश्चन होते हे सेटमध्ये आतापर्यंत सेट आणि गेटमध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा जेवढा टॉपिक आपण लास्ट 2 लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे त्यावर बेस्ड आलेले आहेत. यानंतर आता जे काही क्वेश्चन्स असतील त्या अगोदर आपण थ्री पार्ट कव्हर करू आणि त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स डिस्कस करू. ओके, थँक्यू.